नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय सुंदर असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि अमृताच्या प्रेग्नन्सीचे भयानक सत्य आता समोर आल्यानंतर पुढे आता कोणत्या दोन भयानक घटना घडतात आणि कोणते दोन चमत्कार होतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यामध्ये आता प्रेमाने सारंग आणि सावली बेडरूममध्ये आलेले असतात. तर प्रेमाने सावलीचा चेहरा सारंग आपल्या हातात घेतो आणि चेहरा हातात घेता क्षणी सारंग आता सावलीच्या अगदी जवळ येऊ लागतो. पण ते सगळं बघता क्षणी आता सावली सारंगच्या तोंडावर बोट ठेवते आणि सावली आता सारंगला म्हणते की सारंग सर, कुलदेवतेचं दर्शन बाकी आहे अजून. आणि स्वतःला आता सारंग कंट्रोल करतो तर सावली तिथून उठून बाजूला जाते. आता मात्र इकडे सारंग विचार करत म्हणतो की नक्की काहीतरी असं आहे की जेणेकरून अंतर संपतच नाही. इकडे आता घाईघाईने सोहम आता त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि तारा आता तिथे बेडरूममध्ये झोपलेली असते. झोपण्याचं नाटक करत आता तारा ही पाठमोरी होते. तर तेवढ्यात सोहम आता कंबल घेऊन तिच्या शेजारी झोपतो आणि लगेच आता तारा उठून बसते आणि म्हणते की झालं का तुझ्या लाडक्या वहिनीचं कौतुक झालं असेल तेव्हा तुला आता गोड झोप लागेल बरोबर ना. तेव्हा आता पटकन सोहम उठून बसतो आणि म्हणतो की तारा, तुला नक्की प्रॉब्लेम काय आहे ग? माझ्या दादाचं आणि वहिनीचं मला करावंसं वाटतंय कौतुक, त्यामध्ये तुला काय प्रॉब्लेम आहे? सोहम म्हणतो की तारा, तुझं नक्की काय सुरू आहे आणि तू अशी का वागते? तारा म्हणते की मी अशी वागते का? आणि तू कसा वागतो सोहम, तुला दिसत नाहीये का? तुला माझ्यावरती अजिबात कौतुकच नाही, सगळं कौतुक त्या सावलीचं. ताराला आता राग येतो. तारा म्हणते की सोहम, तुला असं वाटतंय का रे मी तुला इरिटेट करते म्हणून? तारा म्हणते सोहम, तूच मला आता सांग मी कसं वागायला हवं म्हणजे तुला माझा स्वभाव आवडेल आणि मी सुद्धा आवडेन. तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? आता तारा स्पष्ट शब्दात आता सोहमला बोलते. सोहम म्हणतो, हे बघ तारा, मी ज्या वेळेस तुझ्याशी लग्न केलं होतं ना त्यावेळेस तू खूप फार वेगळी होती आणि आता तुझ्यात खूप बदल झालाय. आता सोहम सुद्धा ताराला म्हणतो, हे बघ तारा, मला असं एक कारण सांग की ज्या कारणामुळे तू सावली वहिनीचा एवढा राग करते. आता सोहमला देखील राग आलेला असतो. तारा काही बोलत नसते आणि तेवढ्यात आता रागाने सोहम उठून बाहेर येतो आणि पायरीवरती डोक्याला हात लावून बसतो. इकडे त्याच वेळेस मोठ्या बबलू आता सोहम शेजारून जाऊ लागतो. सोहमला बघताच आता हाताची घडी घालून बबलू म्हणतो की काय सोहमराव, मला वाटतं की तारा मॅडमने तुम्हाला बेडरूमच्या बाहेर काढलंय. आणि लगेच आता सोहम म्हणतो, ती कशाला काढील रे, मीच बाहेर आलो. आता सोहम म्हणतो की अरे यार, मला खूप भूक लागली, काही खायला भेटेल का? बबलू म्हणतो की अरे आपल्याकडे तो बॉक्का आलाय ना, त्याने सगळं संपवलंय. आणि लगेच आता सोहम म्हणतो की पापड वगैरे काहीच नाहीये का? तर बबलू म्हणतो अजिबात नाही. आणि लगेच आता सोहम म्हणतो की चल किचनमध्ये आपण काहीतरी बनवून खाऊयात. आणि सोहम आता बबलूला घेऊन किचनमध्ये जातो. आणि आता इकडे दोघेही किचनमध्ये जाऊ लागताच इकडे ऐश्वर्या ऑलरेडी किचनमध्ये आलेली असते. ऐश्वर्या तिथे येताच आता इकडे तिकडे बघते, तिथे ऐश्वर्याला कोणीच दिसत नाही. आणि पटकन ऐश्वर्या आता किचनमध्ये आता अमृताच्या पावडरची ती बरणी घेते आणि किचनजवळ येते. आणि तेवढ्यात आता जयंती ही तिथेच खाली लपलेली असते आणि लपून ती केक खात असते. आणि पटकन आता किचनच्या पाठीमागे जाऊन जयंती लपून बसते आणि केक खाऊ लागते. जयंतीचा सगळा चेहरा भरलेला असतो. आणि तेवढ्यात आता सोहम बबलू तिथे येतात आणि ऐश्वर्याला बघतात. ऐश्वर्या सुद्धा त्यांना बघते. तोपर्यंत आता ऐश्वर्याने त्या बरणीतील पावडर ग्लासमध्ये टाकून दूधही गरम केलेलं असतं आणि ग्लासमध्ये दूधही भरलेलं असतं. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या बबलूला बघत म्हणते की तुम्ही इथे काय करताय? आणि लगेच बबलू म्हणतो की काहीतरी खायला मिळतंय का, बघायला आलो होतो, पण तुम्ही इथे काय करताय? ऐश्वर्या म्हणते की हे विचारणारा तू कोण रे? आणि काहीच न बोलता आता दूध ग्लासमध्ये भरलेले असताना ऐश्वर्या तो ग्लास घेते आणि त्याच्यावरती झाकण टाकून ऐश्वर्या आता तो दुधाचा ग्लास घेऊन निघून जाते. आणि पटकन आता ऐश्वर्या गेल्यानंतर सोहम बबलूला चापट मारतो आणि म्हणतो की चल पटकन आपण न्यूडल्स तयार करू. बबलू म्हणतो की कसं तयार करायचं? तेव्हा सोहम सांगतो की पाणी टाकायचं, ते गरम करायचं आणि मग त्याच्यामध्ये न्यूडल्स टाकायचे. जयंती आता खाली ते सगळं लपून ऐकत असते. आणि आता हसतच बबलू म्हणतो, न्यूडल बनवायचे तर? सोहम म्हणतो हो. आणि पटकन बबलू आता कपाट उघडतो आणि कपाटातून न्यूडल्सची बरणी काढू लागतो. बबलूची हाईट काही पुरत नसते. सोहम पाठीमागून येतो आणि म्हणतो काढ ना. बबलू आता उड्या मारू लागतो. आणि आता सोहम हा कढई घेऊ लागतो. कढई आता घेत असताना सोहम आवाज करतो. सोहमला कढई त्या भांड्यामधून काढता येत नसते. बबलू म्हणतो की अरे हळूच काय करतोय, सगळे झोपलेत ना. आणि एका दमात सोहम आता ती कढई उपसतो तर तिचा मोठ्याने आवाज होतो आणि सगळेजण टचकतात. आणि लपून बसलेली जयंती सुद्धा आता घाबरलेली असते.
ती कढई घेऊन सोहम आता किचन ओट्यावरती ठेवताच आता सोहमच्या हातातून आता शेजारीच असलेल्या भाजीला हात लागतो आणि ती टोपली आता जयंतीच्या अंगावर पडते. सगळी भाजी जयंतीच्या डोक्यावर पडता क्षणी आता इकडे मोठ्याने उठून जयंती ओरडते आणि इकडे आता जयंतीला बघून तिचा तो अवतार बघून आता सोहम आणि बबलू देखील घाबरतात आणि मोठ्याने चोर चोर असे ओरडतात आणि दोघेही एकमेकांना बघतात. तर बोट करून आता बबलू म्हणतो की तू चोर, जयंती म्हणते तुम्ही चोर. आणि तेवढ्यात त्यांच्या आवाजाने सावली सारंग उठून तिथे येतात आणि त्यांना बघतात. हसतच जयंतीचा अवतार बघून आता सारंग म्हणतो की नक्की चोर कोण आहे. जयंती म्हणते की गुड नाईट आणि जयंती निघून जाते. तेवढ्यात सारंग म्हणतो की पण तुम्ही इथे काय करताय. सोहम आणि बबलू दोघेही सारंगकडे बघतात. तर बबलू म्हणतो की आम्हाला ना भूक लागली होती म्हणून काहीतरी खायला आलो होतो. आता सावली म्हणते की अहो मला सांगायचं ना, मी बनवून दिली असते. व्हा बरं बाजूला, मी बनवते. तोच सारंग म्हणतो की हे बघ, तू बनवणार असेल ना तर मलासुद्धा बनव. आता सगळेजण सारंगकडे बघतात आणि आता पटकन सारंग आता सोहम आणि बबलूला शेजारी टेबलवरती जायला सांगतो. आता सावली न्यूडल्स करू लागते. तर लगेच न्यूडल्सची बरणी हातात घेत सारंग म्हणतो मी मदत करू का. तर सावली म्हणते नको, मी करते. आणि इकडे आता अमृता तिच्या बेडरूममध्ये असताना अमृताला तिच्या मैत्रिणीचा कॉल आलेला असतो. अमृता म्हणते की अगं तुझ्या त्या फंक्शनला मला नाही बोलावलं. तेव्हा ती मैत्रीण म्हणते की अगं तुला नाही बोलावलं कारण तुला बाळ नाही आहे ना. अमृता म्हणते की पण मला बाळ होऊ शकतं ना, सगळी आशा संपलेल्या नाही आहेत. आणि तेवढ्यात ती मैत्रिणी म्हणते की तुला बोलावलं असतं ना, कदाचित त्यांना वाटलं असतं की अपशकुन होईल. ते ऐकताच आता अमृताला खूप वाईट वाटतं आणि अमृताच्या डोळ्यात पाणी येतं. आणि पटकन आता अमृताला वाईट वाटतं तर ऐश्वर्या पाठीमागून दूध घेऊन तिथे येते. अमृताकडे बघत आता ऐश्वर्या म्हणते की अमृता वहिनी दूध. पण अमृताचं काही लक्षच नसतं आणि रागाने अमृता तेथून निघून जाते. इकडे आता सावलीने मस्तपैकी न्यूडल्स बनवलेले असतात. सोहम आणि बबलू आता न्यूडल्सवर ताव मारू लागतात. सारंगही आता न्यूडल्स खात असतो. सोहम म्हणतो की वहिनी न्यूडल्स एकदम मस्त बनवलेत बरं का. आणि त्यानंतर आता अमृता ही रडत रडतच बाहेर येते. मोठ्याने अमृता रडण्याचा आवाज आता इकडे किचनमध्ये न्यूडल्स खात असलेल्या सारंग, बबलू आणि सोहमला येतो. आणि पटकन आता सारंग म्हणतो कोण रडतंय. आणि इकडे सगळेजण बाहेर जाऊ लागतात. ऐश्वर्या अमृताकडे येते आणि म्हणते की अमृता वहिनी काय झालं, तू का रडतेस, घरात तुला कुणी काय बोललं का मला सांग. आणि ती मूर्ख मुलगी तुला काही बोलली का मला सांग. आता मोठमोठ्याने अमृता रडायला लागते. आता ऐश्वर्या म्हणते की अमृता वहिनी अगं काय झालं मला सांग ना. आणि पटकन आता सारंग, सावली, बबलू तिथे येतात. आणि आता सावली म्हणते की अमृता वहिनी का झालं, काय रडताय. तेव्हा आता रडतच अमृता म्हणते की माझ्या लग्नाला ना मला वाटतंय आता काही अर्थच राहिलेला नाही. आता अमृताचे डोळे पुसत सावली म्हणतात की रडू नका अमृता वहिनी, काय झालं ते सांगा. तेव्हा आता अमृता डोळे पुसत म्हणते की आज माझ्या मैत्रिणीच्या घरी पूजा होती आणि एवढी जवळची मैत्रीण असून सुद्धा तिने मला बोलावलं नाही कारण मला मूल नाहीये म्हणून, असे म्हणत आता अमृता रडू लागते. आणि आता लगेचच रडत अमृता म्हणते की मला मूल नाहीये ठीक आहे, पण त्यामुळे माझं काही अस्तित्वच नाहीये का. आणि लगेच आता अमृता म्हणते की या समाजात जर स्त्रीला मूल झालं तरीच ती परिपूर्ण असते की असं काही आहे का. आणि आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ अमृता वहिनी, आपण सोसायटीला चॅलेंज करू शकत नाही आणि ती त्यांच्या तोंडाने बोलणारच, आपण त्यांना काहीच करू शकत नाहीत. आणि त्यांच्या मतानुसार एखाद्या बाईला जर मूल असेल तरच ती परफेक्ट असेल अशी जर त्यांची डेफिनेशन असेल तर तू काय करू शकतेस, बरोबर ना. आणि आता ऐश्वर्या म्हणते की आपण न चुकता प्रयत्न करतो ना आणि त्यासाठी मी तुला न चुकता दुधातून पावडर देते ना. अमृता म्हणते की आणि न चुकता ती पावडर मी घेते. अमृता म्हणते की या महिन्यात मी एकही दिवस चुकवलेला नाहीये. तरीसुद्धा ऐश्वर्या हे असं का. आणि तेवढ्यात आता त्या पावडरीचा विषय निघताच आता बबलू म्हणतो की अमृता वहिनी अहो माझ्याकडून एक चूक झाली. अमृता, ऐश्वर्या बबलूकडे बघू लागतात. आणि लगेच आता बबलू म्हणतो की अमृता वहिनी तुम्हाला जी पावडर तुम्ही घेता ना ती पावडर माझ्याकडून सांडली. ते ऐकताच आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि राग येतो. आणि आता बबलू घडलेली सगळी हकीकत सांगतो. बबलूच्या हातून ती पावडर कशी सांडली हे आता बबलूने सांगताच आता ऐश्वर्या रागाने लालबुंद होते. पटकन आता बबलूचा हात धरत आता ऐश्वर्या म्हणते की मूर्ख आहेस का तू, तुला काही सिरियसनेस कळतं की नाही. ऐश्वर्या आता बबलूवरती खूप भडकलेली असते. आणि आता ऐश्वर्या म्हणते की तू ती पावडर खाली सांडवली आणि मिक्स केली. तेव्हा तुला माहिती आहे का त्या पावडरचं सिरियसनेस काय आहे ते, किती मुश्किलीने मी ते पावडर घेऊन येते तुला माहिती आहे का, असे आता ऐश्वर्या रागाने बबलूला बोलते. आणि लगेच आता इडियट, मूर्ख असे म्हणत आता ऐश्वर्या जोराने बबलूला मारण्यासाठी हात उगारते. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की खबरदार ऐश्वर्या वहिनी, बबलूला मारण्यासाठी हात उगारला तर याद राख.
आणि लगेच आता ऐश्वर्या तिचा हात खाली घेते आणि तेवढ्यात आता सारंग बबलूला म्हणतो की तुला कोणीच नाही बोलणार. आणि त्यानंतर आता इकडे सोहम म्हणतो की पण ऐश्वर्या वहिनी, अमृता वहिनी काही बोलत नाही आणि तुला काय एवढं लागतंय. आणि लगेच आता सोहम म्हणतो की ठीक आहे, झाली बबलूकडून चूक आणि पडली ती सांडली त्याच्याकडून पावडर, आपण ती परत मिळवू शकतो आणि एवढं काय विशेष आहे त्या पावडरमध्ये. आणि लगेच आता बोट करत ऐश्वर्या म्हणते की आहे विशेष त्या पावडरमध्ये आणि माहिती नसेल ना तर मध्ये बोलायचं नाही, कळलं का. तर सोहम रागाने ऐश्वर्याकडे बघतो आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की एक स्पेशल वैद्य आहे त्यांच्याकडून मी ती पावडर घेऊन येते. आणि ऐश्वर्या म्हणते की ते सगळ्यांना देत नाहीये ती पावडर, मी फक्त त्यांना रिक्वेस्ट करते म्हणून ते देत आहेत. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की महत्त्वाचं म्हणते त्या पावडरमुळे खूप बायकांना मुलं झालीत, तेव्हा याला मध्ये शहाणपणा करायचा कोणी सांगितला होता असे म्हणत पुन्हा ऐश्वर्या बबलूवर भडकते. आणि आता याला ती पावडर मिक्स करायला कोणी सांगितलं आणि हा आत्ता सांगतोय, मी किती मेहनत करते कळतंय का. तर आता सारंग म्हणतो की आपण शांत बोलू शकतो ना. सारंग म्हणतो हे बघ वहिनी, तुला अमृता वहिनीची काळजी आहे पण त्या काळजीचा तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. आणि लगेच आता सारंग म्हणतो नाही झालं मूल म्हणून काय प्रॉब्लेम आहे. आणि आता सारंग म्हणतो की म्हणजे अमृता वहिनी सुखी आणि आनंदी नाही राहू शकत का. हे बघ अमृता वहिनी, आम्ही सगळेजण तुझ्यावर प्रेम करतो. सारंग म्हणतो या अगोदर सुद्धा तुझ्यासोबत सगळेजण होते आणि या पुढे सुद्धा राहणार आहे. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की वहिनी, वारीवरून आल्यानंतर माझ्या बाबांनी तुम्हाला काय आशीर्वाद दिला तुम्हाला आठवतंय ना. तर आता अमृता होकार देते आणि लगेच आता अमृता ही सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की सावली या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली, तेव्हा आता सावलीच्या या घरात येण्याने या घराचा पाळणा हल्ला ना तेवढीच माझ्याकडे अपेक्षा आहे. आणि लगेच आता सावलीला आठवतं जगन्नाथने म्हटलेले असते की या मुलीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा हल्ला तर नाव जगन्नाथ लावणार नाही. आणि लगेच आता ऐश्वर्याला सुद्धा जगन्नाथचे ते बोलणे आठवते. तर सावली आता अमृताला घेऊन तेथून निघून जाते. सारंग सोहम बबलूही जातात. ऐश्वर्याला आता खूप राग आलेला असतो. ऐश्वर्या आता खूप पावडर सांडल्यामुळे टेन्शनमध्ये असते. आणि आता इकडे किचनमध्ये सावली ही तिथे येताच आता जयंती सुद्धा तिथे आलेली असते. आणि सावली म्हणते की चोरासारखं रात्री जयंती वहिनी तुम्ही इथे काय करत होता. तर आता जयंती भडकते आणि म्हणते की सावली मला चोर म्हणतेस तू आणि मला चोर म्हणून माझा अपमान करतेस तू, एवढं लक्षात ठेव. तेव्हा आता सावली म्हणते की भागवतांचं घर नाही, हे मेंदळ्यांचं घर आहे, तर मी तुम्हाला काहीच नसते बोलले आणि हे सगळं तुम्ही माझ्या सासरी करता म्हणून मला बोलावं लागतंय. आणि इकडे आता अमृता ही टेरेसवर येऊन बसते. अमृताला आता मळमळल्यासारखं होतं, डोकं गरगरल्यासारखं होतं. तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की अमृता वहिनी काय होतंय. अमृता म्हणते की मला ना नेहमीसारखं वाटत नाही आणि माझं डोकं गरगरतंय आणि मला मळमळल्यासारखं होतंय. ऐश्वर्या म्हणते की नक्कीच त्या मूर्ख बबलूने पावडर मिक्स केली ना त्याचा हा इफेक्ट असेल. अमृता म्हणते की मला नाही वाटत तसं काही असेल, कारण तसं काही असतं तर इतके दिवस मला काहीतरी त्रास झाला असता. आणि त्यानंतर आता लगेच आता ऐश्वर्याला संशय येतो. ऐश्वर्या म्हणते की इफ यू डोंट माइंड अमृता वहिनी, पण दादा आणि तू लास्ट टाईम कधी एकत्र आले होते. तर अमृता म्हणते की आता आमचं प्रेम फक्त कॅलेंडरच्या तारखावरती राहतंय आणि फक्त त्याच दिवसासाठी निरसपणे आम्ही नवरा बायको म्हणून जवळ येतो. आता ऐश्वर्या म्हणते की तुला गरगरतंय म्हणजे नेमकं काय होतंय वहिनी मला सांग बरं. तेव्हा आता अमृता म्हणते की स्पेशली मला नाही सांगता येणार, पण मला गरगरतंय, मळमळल्यासारखं होतंय. आणि आता लगेच अमृता म्हणते की डॉक्टरनी सुद्धा सांगितलं की 2 दिवस थांबावं लागेल रुटीन प्रमाणे येईपर्यंत. आणि ते आता बोलत असतानाच अमृताला आता वॉमिटिंग होऊ लागते आणि तशीच उठून तोंडाला हात लावत अमृता आता पळत जाते. इकडे आता ऐश्वर्याला संशय येतो आणि ऐश्वर्या म्हणते की नक्की ही प्रेग्नंट तर नसेल राहिली ना. आणि इकडे आता अमृता ही आता सावलीकडे येते किचनमध्ये. आता अमृता म्हणते की मला काहीतरी काम दे सावली, तेवढंच मला बरं वाटेल. सावली म्हणते की अहो तुम्हाला आराम करा ना तुम्ही. अमृता म्हणते की नको नको, आराम केला तर आणखी दुखतंय. अमृता आता गप्प बसते. तर सावली म्हणते की वहिनी मला माहिती आहे तुमच्या मनात काय सुरू आहे, तुम्ही मनमोकळेपणाने माझ्याशी बोला बरं. आणि आता लगेच विचार करत अमृता म्हणते की सावली फार मोठं नाही, पण एका सुखी संसाराचं मी फक्त स्वप्न बघितलं होतं. अमृता म्हणते की नवीन नवीन राजकुमार माझ्याशी खूप प्रेमाने वागायचे, पण आता फक्त मोजून मोजकेच दिवस माझ्याजवळ येतात आणि तेही फक्त मला बाळ आणि बाळ व्हावं म्हणूनच. आता ते ऐकून सावलीला धक्का बसतो. नंतर आता सावली ही अमृताला सांगते की अमृता वहिनी तू काही काळजी करू नकोस. हे बघ आता 1 महिना तू मला काय वाटतं ही पावडर घेऊ नको, कारण आज तू पावडर घेतली नाहीस तर तुला जे काही वेगळं फील झालं, तुझ्या हार्मोन्समध्ये जे काही बदल झाले, तुला जे काही मळमळ झाली, त्यामुळे मला वाटतंय की कदाचित आजपर्यंत तू ही पावडर
रेग्युलरली घेत होती. अमृता वहिनी पण 1 महिना आपण ही पावडर बंद करू. आणि लगेचच आता अमृता तयार होते. सावली म्हणते की हे बघ अमृता वहिनी पण ऐश्वर्या मॅडमला यामधलं काहीही सांगायचं नाही. आणि अमृता आता तयार होते. सावलीने आता अमृताची पावडर बंद केलेली असते. आणि आता सावलीने अमृताची पावडर बंद करता क्षणी इकडे खऱ्या अर्थाने अमृताची प्रेग्नन्सी आता सावलीने वाचवलेली असते. आणि जगन्नाथचे बोलणे खरे होत. आता सावलीच्या पायगुणाने मेंदळ्यांच्या घरात अमृताच्या प्रेग्नन्सीने पाळणा हलणार असतो. आणि त्याच वेळेस आता दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे आता सावली ही तिचं सगळं आवरून सकाळीच आता भैरवीकडे आता भैरवीला गुरुपौर्णिमेची विश करण्यासाठी गेलेली असते. आणि त्याच वेळेस आता अमृता, सोहम, बबलू सगळेजण तिथे चहा पीत बसलेले असतात. तेवढ्यात सारंगही येतो. आणि आता सारंग हा उठूनच चहा पीत असतो. तेव्हा आता अमृता म्हणते की सारंग, अरे सावली काही दिसली नाही रे, कुठे गेली? आणि तुला आज करमत नाही वाटतं आणि सावलीचा चेहरा आज तुला बघता येणार नाही वाटतं. तर आता सारंग हसू लागतो. तेव्हा आता अमृता म्हणते की काय सारंग, आज काही तू स्पेशल प्लॅन केला की काय? आणि आज जर तुला सावलीचा चेहरा दिसलाच नाही तर तू काय करशील? सारंग पुन्हा हसू लागतो. अमृता म्हणते की सारंग, नक्कीच तू काहीतरी प्लॅन केला आहे, सांग ना मला. तेव्हा आता सारंग हा विचार करतो. आणि आता सावली ही भैरवीकडे गेल्याचे आता सारंगला देखील माहीत असते. आणि आता सारंग लगेचच आता सावलीला भेटायला डायरेक्ट भैरवीकडे जाऊन सावलीला सरप्राईज देण्याचे सारंगने ठरवलेले असते. आणि त्यासाठी आता सारंग पटकन त्याच्या आवरतो आणि त्याची गाडी घेऊन आता सारंग हा भैरवीकडे निघालेला असतो. इकडे आता सावली ही भैरवीकडे येते. सावली आता भैरवीकडे येताच आता गुरुपौर्णिमा असल्यामुळे भैरवी तिच्या गाण्याचे जे काही सगळे वाद्य असतात त्यांची पूजा करत असते. हात जोडून भैरवी उभी असताना पाठीमागून सावली तिथे येते. भैरवी म्हणते की कशाला आलीस तू? सावली म्हणते की आज गुरुपौर्णिमा आहे ना माई, त्यामुळे तुमचा आशीर्वाद घ्यायला मी आले. आणि ते ऐकताच आता भैरवी खुश होते. आणि लगेच आता भैरवी ही आता खुश होऊन सावली आता गुलाबाचे फूल भैरवीला देते आणि भैरवीच्या पाया पडते. आणि आज तारा आपल्याकडे आली नाही पण सावली आली, यामुळे भैरवी आनंदित झाली असते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की सावली, अगं खूप दिवसापासून मी तुझा आवाजच ऐकला नाही. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला एखादं गाणं वाजून दाखव ना. आणि आता लगेचच सावली तयार होते आणि सावली आता गायला लागते. त्याच वेळेस आता सारंग हा त्याच्या गाडीतून सावलीला सरप्राईज देण्यासाठी भैरवीच्या घरी आलेला असतो. आणि भैरवीच्या दरवाजात येताच आता सारंग हा सावलीला बघतो आणि बघतो काय, सावली ही समोर भैरवी समोर गाणं गाते. सावलीचा तो आवाज आणि सावलीचं ते आता कंठातील स्वर ऐकून आता सारंग अवाक झालेला असतो. गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यात मोठे सरप्राईज सारंग समोर आलेले असते. आणि चक्क सावलीचा आवाज सारंग समोर येऊन सारंगलाच सावलीने सगळ्यात मोठे सरप्राईज दिलेले असते. आणि सावलीच्या आवाजाचे सत्य आता सारंग समोर येऊन सारंग आता सावलीसोबत सावलीबरोबर कोणता भयानक निर्णय घेणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब